नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी। मऊसूत अशी बाजरीची भाकरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूयात आता। त्यासाठी मी इथे बाजरीचं 1 वाटी इथे पीठ घेतलंय। यामध्ये 4 ते 5 भाकऱ्या बनतील। जर लहान आकाराच्या बनवत असाल तर 7 ते 8 भाकऱ्या बनून जातील आरामात। तर आता इथे जे बाजरीचं पीठ आहे तुम्ही पाहू शकता, फार असं सरसरीत नाही आहे। गव्हाचं पीठ ज्या पद्धतीत असतं त्या पद्धतीतच इथे हे पीठ साधारण आहे। आता इथे बाजरीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि मगच भाकरी बनवायला सुरुवात करायची आहे। मी थोडं थोडं करून पीठ इथे चाळून घेते। आता जर तुम्हाला पूर्ण बाजरीच्याच पिठाच्या भाकऱ्या बनवायला जर जमत नसतील किंवा अजून कोणत्या वेगळ्या धान्याच्या सुद्धा तुम्हाला जमत नसतील तर काय करायचं, जेव्हा आपण पीठ दळायला टाकू तेव्हा समजा जर 3 किलो बाजरी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 3 किलो तांदूळ सुद्धा दळायला टाकू शकता। म्हणजे तुमचा जे पिठाचा जो बॅलन्स आहे ना तो एकदम व्यवस्थित होईल। जर तुम्हाला भाकरी जमत नसेल बनवायला तर तुम्ही असं करू शकता, किंवा 3 किलो बाजरी असेल तर त्यामध्ये 1 किलो जरी तांदूळ दळून आणलात तरी सुद्धा पिठाचा जे कन्सिस्टन्सी असते ती व्यवस्थित होऊ शकते आणि तुम्हाला भाकरी जी बनवायची असेल ती अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। हे तुम्ही तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला एका धान्याच्या पिठाच्या भाकऱ्या तुम्हाला बनवायला जमत नसतील तर। आता इथे बाजरीचं पीठ आहे ते मी थोडंसं बाजूला करून घेते, म्हणजे भाकरी जेव्हा थापेन तेव्हा ह्याचा वापर करेन। आता इथे तुम्ही पाहू शकता मी बाजरीचं पीठ जे आहे ते चाळून घेतलंय। ह्यामध्ये आता मी इथे थंड पाणी घालते। तुम्हाला बाजरीच्या भाकऱ्या इथे जर बनवायला जमत नसतील तर काय करायचं, पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं। खूप अशी उकळी काढायची सुद्धा गरज नाही आहे, अगदी एकदम असं गरम करायचं आणि पिठामध्ये घालायचं आणि व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घ्यायचं। पीठ बाजरीचं किंवा इतर भाकऱ्यांचं सुद्धा जर आपल्याला बनवायचं असेल तर पीठ जे आहे ते एकसारखं असं व्यवस्थित मळून घेतलात तर तुम्हाला भाकरी थापायला सोपी जाईल। जेवढा जास्त वेळ तुम्ही पीठ मळून तयार कराल गोळे, तेव्हा ते अगदी व्यवस्थित असं तुम्हाला भाकरी बनवायला सोपी जाईल। आता मी ते अजून थोडंसं पाणी घालते। सुरुवातीला खूप पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर पीठ जे आहे ते पातळ बनून जाईल आणि भाकरी थापल्यानंतर तुम्हाला उचलताना प्रॉब्लेम होईल। त्याच्यामुळे थोडं थोडं करायचं पीठ, अगदी पीठ जे आहे ते घट्टसुद्धा मळायचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला भाकरी थापताना सुद्धा प्रॉब्लेम होईल। त्याच्यामुळे पीठ जे आहे ते अगदी खूप घट्ट आणि खूप जास्त पातळ नाही करायचं, एकदम मऊसूत असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्येच ठेवायचं, म्हणजे आपल्याला भाकरी जी आहे ती व्यवस्थित थापायला जमेल। आता तुम्ही इथे पाहू शकता मी जे पीठ आहे ते थोडं थोडं पाणी घालून इथे मळून घेते। जेवढं मला थोडंसं ड्राय वाटेल तेव्हाच मी थोडा पाण्याचा इथे वापर करते। आता इथे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून झालेलं आहे। आता मी व्यवस्थित पीठ जे आहे ते एकसारखं एकजीव होईपर्यंत मळून घेणार आहे। मी इथे एकाच हाताने मळते, तुम्हाला 2 हातांचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता। जेवढा जोर देऊन तुम्हाला पीठ मळता येईल तेवढा जोर देऊन छान पीठ मळून घ्या, म्हणजे भाकरी थापताना तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होणार नाही आणि उचलताना सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही। भाकरी तुम्ही थापू शकता पण उचलताना जर ती तुटली तर थापलेल्या भाकरीचा काहीच उपयोग राहणार नाही। त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित मळा जेणेकरून तुम्ही थापूसुद्धा व्यवस्थित शकता आणि भाकरी उचलून ती तव्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली जाईल। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आता इथे भाकरीचं जे पीठ आहे ते तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असं मळलंय आणि मी तुम्हाला दाखवते। इथे बघा पीठ आहे ते खूप असं मी नरम नाही केलंय, मीडियमच ठेवलेलं आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे। आणि तुम्ही परात सुद्धा पाहू शकता, परातीला सुद्धा पीठ जे आहे ते अजिबात चिकटलेलं नाही आहे। व्यवस्थित सगळं पीठ आपण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। छान प्रेशर देऊन तुम्ही पीठ मळून घ्या। जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढी तुमची भाकरी व्यवस्थित अशी छान बनेल आणि भाकरी फुलेल सुद्धा। आता इथे मी काय करते, थोडे थोडे गोळे करते। तुम्हाला ज्या साईजमध्ये तुम्ही भाकरी बनवणार असाल त्या साईजमध्ये इथे गोळे घ्या आणि हातावरती सुद्धा व्यवस्थित असं मळून घ्या आणि छान गोळा तयार करून घ्या।
आता इथे गोळा जो आहे तो व्यवस्थित तयार करून घेतलाय। जर तुमच्या हाताला पीठ चिकटत असेल तर काय करा, व्यवस्थित असं एकदा मळून घ्या आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ हात धुवून नंतर मग गोळे तयार करून घ्या। आता इथे मी ह्याच्या 4 ते 5 भाकऱ्या बनवेन, त्याच्यामुळे मी इथे माझी भाकरी जी आहे ती मोठी असेल त्याच्यामुळे मी मोठे गोळे बनवते। तुम्ही जर लहान आकारामध्ये करत असाल, पहिल्यांदा बनवत असाल तर लहान आकारामध्येच बनवा, म्हणजेच तुम्हाला भाकरी बनवल्याचा सुद्धा आनंद होईल आणि भाकरी तुटली सुद्धा जाणार नाही। आता इथे मी व्यवस्थित मला ज्या साईजमध्ये भाकरी बनवायची आहे त्या साईजमध्ये मी गोळे जे आहेत ते बनवलेत। व्यवस्थित एकसारखे गोळे बनवून पीठ ॲडजस्ट केलं आहे आणि हातावरती थोडंसं मळून सुद्धा घेतलं आहे। तर आता काय करायचं, मी परातीतच भाकऱ्या बनवते, पोलपाटावर नाही बनवत आहे, म्हणजे परातीत जे पीठ आपण घेऊ तर ते बाहेर सुद्धा जाणार नाही आणि बाहेर जो पिठाचा पसारा सुद्धा होणार नाही, त्याच्यामुळे मी परातीत बनवते। तुम्हाला ज्याच्यावर बनवायला जमेल त्यामध्ये तुम्ही बनवा, पण शक्यतो परातीत बनवलात तर तुम्हाला अजून सोपं जाईल, पीठ जास्त बाहेर पडणार नाही। आता इथे तुम्ही गोळा पाहू शकता, सॉफ्ट आणि प्लेन असा इथे गोळा तयार करून घेतला आहे। आता काय करायचं, सुखं जे पीठ आहे ते थोडंसं असं परातीमध्ये पसरवून घ्यायचं, हाताला सुद्धा थोडं पीठ लावून घ्यायचं आणि गोळा हातावरतीच थोडासा असा थापून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी माझ्या तळहातावरतीच च्या साह्याने जो मागचा भाग आहे त्यानेच थोडं प्रेशर देऊन इथे भाकरीचा थोडासा मोठी साईज करून घेतली आणि मग मी ठेवून थापून घेते। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीत मी इथे भाकरी थापते। जर तुम्हाला वाटत असेल ती भाकरी परातीला चिकटली जाते तर काय करायचं, थोडंसं पटकन उचलायची आणि मग खालती थोडं पीठ लावून घ्या, म्हणजेच तुम्हाला भाकरी थापायला सोपी जाईल। आता इथे तुम्ही पाहू शकता, पीठ जर नसेल खालती तर भाकरी चिकटली जाईल, त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित पसरवून घ्या आणि भाकरी थापून घ्या। जर खालती चिकटली जाते तर मेक शुअर की तुम्ही ती भाकरी उचलून पीठ खालती आहे की नाही ते चेक करा, नाहीतर पूर्ण भाकरी थापल्यावरती जर भाकरी खालती चिकटलेली असेल तर उचलताना ती नक्कीच तुटली जाईल। त्याच्यामुळे भाकरी थापतानाच थोडी थोडी भाकरी थापून झाली की तुम्ही चेक करा, जर ती फिरली जात नसेल तर। माझी इथे भाकरी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी फिरली जाते, म्हणजेच ती खालती चिकटलेली नाहीये। आता इथे भाकरी जी आहे ती तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी थापून झालेली आहे। आता मी तुम्हाला इथे भाकरी उचलून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की भाकरी खालती चिकटलेली नाहीये, अलगद अशी उचलायची आहे। जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर सारखी सारखी उचलू नका, नाहीतर ती तुटली जाईल। फक्त छान असं खालती पीठ लावून घ्या आणि मग हातावरती थोडासा गोळा असा पसरवून थोडीशी भाकरी हातावरतीच बनवून घ्यायची आणि मग खालती पीठ लावून थापायला सुरुवात करायची। आता इथे मी खालती पीठ लावून घेते, भाकरीच्या खाली सुद्धा लावलंय आणि व्यवस्थित थापली जाते। जर भाकरी चिकटत असेल हाताला सुद्धा किंवा ताटाला सुद्धा तर तुमचं पीठ जे आहे ते व्यवस्थित मळलेलं नसणार आहे, म्हणून भाकरी तुमची चिकटत असणार आहे, हे लक्षात ठेवा। जर पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर भाकरीचं पीठ हाताला किंवा ताटाला चिकटणार नाही, एकदम व्यवस्थित अशी भाकरी तुम्ही थापू शकता। आता इथे मी दुसरी भाकरी सुद्धा थापून माझी तयार झालेली आहे। मी एकाच हाताचा वापर केला, मध्ये मध्ये तुम्ही दोन हात जे आहेत, एक हात साईडला असा लावून भाकरीच्या कडेला तुम्ही छान त्याला गोल आकार देऊ शकता। भाकरी उचलताना खालची बाजू जी आहे ती वरती आली पाहिजे आणि वरची बाजू खालती, अशा पद्धतीने भाकरी उचलायची आहे। आता इथे तवा जो आहे तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। कडकडीत तापलेल्या तव्यावरती पीठ लावलेली जी बाजू आहे ती वरती आली पाहिजे आणि वरती आपण जी थापत होतो ती बाजू खालती ठेवायची आहे। आणि मी इथे भाकरी घातली आहे, भाकरी घातल्या लगेचच वरती पाणी लावायचं आहे, म्हणजे तुमचा हात जो आहे ना तो भाजला जाणार नाही। जर भाकरी सुद्धा लगेच गरम झाली म्हणजे 1-2 मिनिटांनी तर तुम्हाला पाणी लावताना चटका लागेल, म्हणून लगेच भाकरी घातला की लगेच पाणी लावून घ्या। आणि भाकरी लगेच परतायची काही घाई करायची नाहीये, 1 मिनिट थांबायचं आणि पाणी लावल्याच्या नंतर
1 मिनिट पण नाही, अर्धा मिनिटानंतर तुम्ही ही लगेच परतून घ्या. व्यवस्थित सर्व बाजूंनी कडा चेक करायच्या आणि मगच भाकरी परतून घ्यायची. तुम्ही पाहू शकता इथे भाकरी जी आहे ती व्यवस्थित परतली गेली आहे. जर तवा जो आहे तो व्यवस्थित तापला नसेल तर भाकरी चिकटेल. त्याच्यामुळे तवा आहे तो व्यवस्थित कडकडीत छान गरम करून घ्या, म्हणजे भाकरी चिकटणार नाही. आता खालची बाजू जिला आपण पाणी लावलं होतं ती बाजू शेकायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजे 2-3 मिनटं लागतील. तर लगेच घाई करून परतू नका, नाहीतर भाकरी चिकटली जाईल तव्याला. आता इथे 2-3 मिनटानंतर वरतूनसुद्धा आपल्याला कळून येतं की भाकरी जी आहे ती खालच्या बाजूंनी शेकली आहे. त्याच्यामुळे आता काय करायचे, खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित शेकवून घ्यायची. जिथे वाटते कच्ची आहे भाकरी तर तिथे व्यवस्थित खालची बाजू व्यवस्थित शेकवून घ्यायची आणि मगच आपली ही जी वरची बाजू आहे ना ती आपण शेकवायची. आणि मग शेकली की आपली भाकरी जी आहे ती तयार होईल. आता मी आधी सुरुवातीला खालची बाजू जी आहे ती अशी परफेक्ट शेकवून घेतलेली आहे, मगच मी परतून वरची बाजू घेतली आहे. आता इथे काय करायचं आहे, जिथे जिथे वरतून सुद्धा कच्ची असेल ती साईड मी तव्याच्या मध्यभागी ठेवते आणि व्यवस्थित अशी तुम्ही पाहू शकता भाकरी फुगायला सुद्धा आता इथे सुरुवात झाली आहे आणि मस्त अशी भाकरी इथे फुललेली आहे. आता छान कडेने व्यवस्थित भाकरी सुद्धा वरतून सुद्धा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे भाकरी जी आहे ती छान शेकली गेलेली आहे. आता इथे माझी बाजरीची भाकरी जी आहे ती शेकून तयार झालेली आहे. मी काढून घेते आणि आपण दुसरी भाकरी शेकवायला घेऊयात. आता गॅसचा फ्लेम स्लो करून जे तव्याला काही लागलेलं असेल तर ते काढून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या भाकरीला ते चिकटणार नाही. आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो सुरुवातीपासून हाय ठेवायचा. हाय फ्लेमवरतीच भाकरी शेकवायची, नाहीतर ती तव्याला चिकटली जाईल आणि व्यवस्थित शेकली सुद्धा जाणार नाही. आता इथे मी दुसरी भाकरी सेम पद्धतीने घातली आहे आणि पुन्हा लगेच वरती पाणी लावून घेते आणि थोडासा वेळ थांबून, म्हणजे अर्धा मिनिटभर पण थोडंसं थांबायचं आणि भाकरी जी आहे म्हणजे वरचं जे पाणी आहे ना ते थोडंसं सुकलं की आपण भाकरी परतायची. सर्व बाजूंनी खालती एकसारखी चेक करायची की कुठे चिकटली नाही आहे का, व्यवस्थित मोकळी करून घ्यायची भाकरी आणि मगच परतायची. आता इथे मी भाकरी परतून घेतली आहे. खालची बाजू व्यवस्थित मी शेकवून घेणार आहे 5 मिनिटांसाठी आणि मग भाकरी परतेन. आता ही भाकरी शेकते तोपर्यंत मी दुसरी भाकरी बनवते. भाकरी शेकेपर्यंत, म्हणजे खालची जी बाजू आहे ती शेकेपर्यंत थोडा वेळ लागतो, तर त्या वेळेमध्ये पटकन भाकरी तयार करून घ्यायची. जर तुम्ही एक एक करून शेकवत असाल तर भाकरी परतली की आपण दुसरी भाकरी थापायची. तर मी इथे आधीच सर्व भाकऱ्या करून घेतल्या होत्या, तर तुम्हाला मी दाखवते पुन्हा एक भाकरी थापून. व्यवस्थित आपली भाकरी त्या वेळेमध्ये थापून तयार होते, त्याच्यामुळे एक एक करून सुद्धा तुम्ही शेकवू शकता. एक भाकरी थापली की एक भाकरी शेकवून घ्यायची. फक्त सुरुवातीला जेव्हा आपण पाणी लावतो तेव्हा परतायला विसरू नका, म्हणजेच भाकरी जी आहे ती परफेक्ट शेकेल, नाहीतर मग वरचं पाणी सुकलं की तुम्हाला भाकरी शेकवताना प्रॉब्लेम होईल. आता माझी तिसरी भाकरी सुद्धा बनवून झाली आहे, तोपर्यंत आपण इथे पाहूयात भाकरी शेकली आहे का ती. आता ज्या ठिकाणी भाकरी शेकली नसेल ती बाजू व्यवस्थित खालची शेकवून घ्यायची. आता मी इथे सर्व बाजूंनी खालच्या व्यवस्थित भाकरी शेकवून घेणार आहे आणि मग वरच्या बाजूंनी सुद्धा पुन्हा भाकरी जी आहे ती व्यवस्थित शेकवून घेणार आहे, म्हणजे भाकरी जी आहे ती तयार होईल. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा भाकरी शेकवताना आणि भाकरी परतताना अजिबातच घाई करायची नाही, नाहीतर भाकरी तुमची तयार होणार नाही, ती तुटली जाईल. त्याच्यामुळे भाकरी परतताना अजिबात घाई करू नका. भाकरी व्यवस्थित शेकली कीच परतायला जा, म्हणजे व्यवस्थित भाकरी परतेल आणि व्यवस्थित शेकली सुद्धा जाईल. आता इथे माझी खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित इथे शेकली आहे, तर आता मी वरची बाजू जी आहे ती परतून घेते आणि वरची बाजू सुद्धा शेकवून घेते. आता माझी दुसरी भाकरी सुद्धा फुलते, तुम्ही पाहू शकता. तव्याला आधीच्या भाकरीचं थोडंसं काळं होतं म्हणून दुसऱ्या भाकरीला ते चिकटलंय, पण वरची जी बाजू आहे ती तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी भाकरी शेकलेली आहे. तर मी आता इथे ही भाकरी सुद्धा काढून घेते आणि बाकीच्या भाकऱ्या शेकवून घेते.
आता ही भाकरी काढल्यानंतर मी जे तव्याला काळं लागलेलं आहे जे भाकरीचं ते सर्व व्यवस्थित मी इथे काढून घेते, म्हणजे माझी जी पुढची भाकरी आहे ती व्यवस्थित शेकली जाईल, नाहीतर मग ती सुद्धा तव्याला चिकटेल। त्याच्यामुळे जे सर्व काही लागलेलं आहे भाकरीचं ते पूर्णपणे व्यवस्थित मी इथे काढून घेते। आता मी ह्यावरती पुढची भाकरी घालते। सेम पद्धतीने पीठ लागलेली बाजू जी आहे ती वरती ठेवायची, थापलेली बाजू जी आहे आपण वरची बाजू जी थापताना होती ती खालती ठेवायची आणि लगेच पाणी लावून घ्यायचं, थोडंसं थांबायचं आणि भाकरी परतून घ्यायची। तुम्हाला माझ्या बाजरीच्या भाकऱ्या कशा बनवायच्या ह्या ज्या टिप्स आहेत त्या मी ज्या सांगितलेल्या आहेत, तुम्हाला माझी भाकरी बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता जर तुम्हाला भाकरी बनवता येत नसेल तर माझ्या ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवून पाहिलात तर कमेंट करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून पहा। तुम्ही ही बाजरीची भाकरी तुम्हाला आवडत्या भाजीसोबत किंवा चिकन मटण कशाही सोबत खाऊ शकता आणि नक्की ट्राय करून पहा, एन्जॉय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।